नमस्कार मंडळी, तर बघा आज एक नवीन रेसिपी दाखवते तुम्हाला, मलाई कॉर्न व्हेजिटेबल। तर बघा कढई ठेवली आहे गॅसवर, तेल टाकलं आहे थोडंसं आणि तेल तापल्यानंतर त्यात टाकलं आहे जिरं चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये टाकला आहे कांदा व्यवस्थित आपल्याला लाल करून परतून घ्यायचा आहे। तर ह्याच्यामध्ये सगळ्या व्हेजिटेबल टाकणार आहोत आपण, उकडलेला कॉर्न टाकणार आहोत। तर अगदी टेस्टी आणि हेल्दी रेसिपी होणार आहे ही। झटपट जर काय भाजी बनवायची सुचत नसेल तर ही भाजी तुम्ही नक्की बनवू शकता। अगदी 5 ते 10 मिनिटात होणारी भाजी आहे। तर कांदा परतल्यानंतर मी त्यामध्ये टाकला आहे टोमॅटो देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। टोमॅटो परतण्यासाठी आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यामुळे टोमॅटोला पाणी सुटतं आणि तो पटकन स्मॅश होतो। त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकली आहे हळद टाकल्यानंतर लाल मिरचीची पावडर टाकलेली आहे। लाल मिरची पावडर टाकल्यानंतर थोडासा धणे पावडर टाकायची आहे। धणे पावडर टाकल्यानंतर थोडासा गरम मसाला टाकायचा आहे। तर हे सगळे मसाले टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपला जो कांदा टोमॅटो आहे तो व्यवस्थित शिजला जाईल। तर हे सगळं पाणी टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं हे वाफ येऊ द्यायची आहे। त्यासाठी आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत, जेणेकरून आपला कांदा आणि टोमॅटोचं जे आपण केलेलं आहे फोडणी ती व्यवस्थित स्मॅश होईल आणि व्यवस्थित शिजली जाईल। ह्यामध्ये मी शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहेत, बीन्स बारीक कट करून घेतलेत, गाजर बारीक कट करून घेतलेत आणि कॉर्न थोडेसे एक उकडून घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे बघा टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित स्मॅश झाला। आता मी सगळ्यात आधी हात टाकले शिमला मिरची। तर मी खूप सारी कट केलेली, तुम्हाला जेवढी भाजी बनवायची ज्या क्वांटिटीमध्ये बनवायची त्या क्वांटिटीत तुम्ही टाकू शकता। तर ही बीन्स आणि गाजर आहे मी एकत्र बारीक कट केलेले आहेत, तर हे मी आता टाकते। तर गाजर आणि बीन्स मी व्यवस्थित बारीक कट करून टाकलेले आहेत। त्यानंतर हे कॉर्न उकडलेले आहेत, हे कॉर्न देखील मी ह्याच्यात टाकते। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हव्यात त्या भाज्या आपण टाकू शकतो। तर मी टाकल्या आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले। तर बघू शकता तुम्ही हे व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। कॉर्न तर आपले ऑलरेडी बॉइल्ड आहेत, पण तरीही आपल्याला बाकीच्या भाज्यांना मसाल्याची टेस्ट येण्यासाठी वाफ घ्यायची आहे। एक वाफ आल्याच्या नंतर पुन्हा ती भाजी सगळी आपल्याला हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये क्रीम घालते। तर हे अमूलचं क्रीम आहे, तुम्ही घरातलं कुठलंही फ्रेश क्रीम घालू शकता। तर मी क्रीम टाकलं आहे आणि त्या क्रीम टाकून व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे। ते मिक्स झाल्याच्या नंतर थोडीशी कसुरी मेथी वरून टाकली आहे आणि कसुरी मेथी टाकून व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे। तर कुठलीही रेसिपी पटकन शॉर्टमध्ये दाखवणं अवघड असतं, तर त्यामुळे मी मध्ये व्हिडिओ कट केला आहे। तर आपली ही रेसिपी भाजीची तयार आहे। तर बघा कोथिंबीर टाकून सजवली आहे। कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, खूप सपोर्ट करा। नक्की रेसिपी ट्राय करा। बाय बाय।